नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे योनास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 लिहिणार आहेत. त्यांच्यासाठी मागील वर्षी झालेला म्हणजेच काय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मागील वर्षी झालेला जो आपला पेपर आहे त्यामध्ये GS4 म्हणजेच इथिक्स या विषयासंबंधीचे काय प्रश्न विचारले गेलेले होते त्या संबंधीचा अनालिसिस व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मग प्रश्नाची काठिण्य पातळी कशी होती, कुठल्या घटकाला किती वेटेज होता याचं डिटेल विश्लेषण आपण बघणार आहोत. तसंच या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन मग आता 26 साठी तुम्ही काय वाचायला पाहिजे, कशा पद्धतीने तुमची तयारी असायला पाहिजे या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला मी अनालिसिस सांगतो आणि त्यामध्ये मी काही गोष्टी शेअर करतोय ज्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. सगळ्यात पहिले तर वेटेज बघूया. वेटेज कसं होतं तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो काही सिलेबस दिलेला आहे तो 7 महत्त्वाच्या घटकांमध्ये आपल्याला डिवाइड करता येतो किंवा 7 प्रकरण तुम्ही त्याला म्हणू शकता. त्यापैकी सर्वात जास्त प्रश्न जर कुठल्या प्रकरणात विचारले गेले ते प्रकरण होतं पहिलं, म्हणजेच काय नीतिशास्त्र व मानवी परस्परभिमुखता. यामध्ये काय तर बेसिक कन्सेप्ट आहे आणि राज्यसेवेने म्हणजे राज्यसेवेमध्ये MPSCनेही काय केलेलं आहे की जे बेसिक कन्सेप्ट आहे त्यावर जास्त भर दिलेला आहे. का? कारण आपली परीक्षा जेमतेम आता मागच्या वर्षी आपला पहिला मुख्य परीक्षेचा पेपर होता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा होता आणि येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये तरी ऍटलिस्ट जे कोर असे कन्सेप्ट आहे या विषयासोबतचे त्यावर जास्त भर दिला जाणार आहे आणि त्याचमुळे आपल्याला आयोगाने इथे प्रश्न जास्त विचारलेले दिसतात. म्हणजेच कुठे नीतिशास्त्र व मानवी परस्पर भिमुखता. आणि त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न कुठल्या प्रकरणावर विचारले गेले ते प्रकरण होतं 6व्या नंबरचं, म्हणजे प्रकरण 6वं, नागरी सेवा मूल्य आणि लोक प्रशासनातील नीतिमत्ता. आता यावर प्रश्न विचारण्याचं कारण सहज आहे. कारण काय आहे की नीतिशास्त्र हे कुठे अप्लाय होणार आहे पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ऑफिसर बनणार तेव्हा तुम्ही कुठे अप्लाय करणार आहात तर प्रशासनामध्ये. मग प्रशासनाशी जे नीतिमत्ता किंवा नैतिक मूल्य लागू पडतात मग त्या संबंधित ते नैतिक मूल्य विचारात घेऊन एखादा विद्यार्थी कसा विचार करतो या संबंधीचे प्रश्न विचारला गेले. ते किती? 4. आणि इथे किती विचारले गेले? 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. करेक्ट. त्यानंतर महत्वाचे जे प्रकरण आहेत ते म्हणजे कुठले? नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि पायाभूत मूल्य. अभियोग्यता म्हणजे काय? ऍप्टिट्यूड, तुमचा स्मार्टनेस आपण म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. करेक्ट. त्यानंतर प्रशासनाची सभ्यता म्हणजे प्रोबिटी इन गव्हर्नन्स. करेक्ट. यावर किती प्रश्न आहेत? 2 आणि 2, म्हणजे की प्रत्येकी 2-2 प्रश्न विचारले गेले. त्यानंतर काही असे लहान चॅप्टर्स आहेत जसे की अभिवृत्ती, त्यालाच आपण ऍटिट्यूड असं म्हणतो, आणि पुढे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स. यावर प्रत्येकी एक प्रश्न विचारला गेलाय. पण सरप्राइझिंगली या वर्षी म्हणजे की मागच्या वर्षी जो आपला पेपर झाला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा, तर त्या पेपरमध्ये आपल्याला नैतिक विचारवंत व तत्वज्ञानचे योगदान यावर एकही प्रश्न विचारलेला दिसत नाही. ज्यावर UPSC कन्सिस्टंटली 3 ते 4 प्रश्न विचारतात त्यावर 0 प्रश्न विचारलेला आहे. मग हा चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचा नाही का? अतिशय महत्वाचा आहे. कारण UPSCने त्याचं वेटेज वाढवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात हे जे काही विचारवंत आहेत, मग भारतीय असू द्या किंवा पाश्चात्य विचारवंत असू द्या, यांचं प्रशासनामध्ये कसे ते लागू पडतात त्यांचे विचार, ते त्यांचे तत्वज्ञान, तर हे अतिशय महत्वाचे गोष्टी ठरतात. ते त्याचं अप्लिकेबल नॉलेज विद्यार्थी विचारात घेऊन ते समजून कसं आपल्या उत्तरात दाखल करतो हे महत्वाचं आहे. क्लिअर. मग यावर्षी कदाचित यावर प्रश्न विचारला जाणार, नक्की जाणार, असं होणार नाही. पण त्यातल्या त्यात तुम्हाला पाश्चात्य विचारवंत किंवा भारतीय विचारवंत तर करायचं आहे, पण भारतातही आपले महाराष्ट्रातले विचारवंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायचे आहे. त्या संबंधित लिस्ट मी प्रोव्हाइड करतोय तुम्हाला कुठले विचारवंत बघायचे आहे. पण तुम्हाला महाराष्ट्रातले जे विचारवंत आहेत त्यांच्या संबंधित माहिती गोळा करून ठेवायची आहे. त्याची हिंट आपल्याला आयोगाने दिलेली आहे. कशी? तर कारण GS 1, 2, 3 मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न होते आणि त्यातल्या त्यात GS 1 मध्ये तर काही अशा पर्सनॅलिटी आहेत जे आपल्या हिस्ट्री मधल्या, जसं रानडे झालं, यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारायला दिसतात. म्हणजेच काय की आपल्याला GS 4 मध्ये कुठे ना कुठे महाराष्ट्रातले विचारवंत आहे यांवर प्रश्न विचारायला दिसणार आहे. ते सोडून होणार नाही. आणि त्याही पलीकडे मग आपला सेक्शन B आहे, त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात 4, ज्याला आपण घटना अभ्यास म्हणतो, केस स्टडीचा सेक्शन म्हणतो. पण इथे 4च प्रश्न कसे विचारले गेले? सर सेक्शन B मध्ये तर 6 प्रश्न असतात, 4च प्रश्न का विचारले गेले? त्याचं गुड मी नंतर उघडीन. पण इथे एक सांगतो तुम्हाला, यापैकी हे 4 प्रश्न जे होते ते ट्रू सेन्स मध्ये केस स्टडीचे होते आणि बाकी राहिलेले जे 2 प्रश्न होते 6 पैकी ते तुम्हाला एकदम केस स्टडीचे वाटणार नाही, ते कुठे ना कुठे थेअरीचे प्रश्न वाटतात. म्हणून इथे फक्त 4 लिहिलेले आहे, पण घटना अभ्यासाला तसे 6 प्रश्न विचारले जातात. ते जे 2 प्रश्न आहे ना ते कुठे स्टँड करतात माहितीये का? ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले किंवा त्याचं स्वरूप ज्या पद्धतीचं होतं ते 2 प्रश्न आपले चॅप्टर 1च्या अंतर्गत मोडू शकतो. त्याला अप्लाइड इथिक्सचे प्रश्न म्हणतात. आणि अप्लाइड इथिक्स उपायोजित नीतिशास्त्र हे कुठे येतं? नीतिशास्त्र व मानवी परस्पर विमुक्ता त्याचाच उपघटक आहे. म्हणजे इथे जर बघायला गेलं तर टोटल 6 प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं नीतिशास्त्र व मानवी परस्पर विमुक्ता हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. आता तुम्ही जर हा चॅप्टर वाचला नसेल तर चांगल्या पद्धतीने वाचा. ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवातीला हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने वाचून काढा, जेणेकरून तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहे इथिक्स
या विषयासंबंधीचे ते तुमचे क्लिअर होतील. पुढे आता बघा प्रश्न आपण बघूया कशा पद्धतीने विचारला गेले, काय काठिण्य पातळी होती. तर आपल्याला इतकं माहिती आहे की आपले जे प्रश्न आहेत ते सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये डिवायडेड आहे. सेक्शन ए आपला थेरी पार्ट आहे, सेक्शन बी केस स्टडीचा पार्ट आहे. पण सेक्शन ए मध्ये जे 6 प्रश्न विचारले जातात ना त्यातही उपप्रश्न आहे. सेक्शन बी मधले जे 6 प्रश्न आहेत ते केस स्टडीचे आहेत, त्यामध्ये उपप्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही. पण सेक्शन ए चे जे प्रश्न आहेत 6 त्यामध्ये उपप्रश्न आहे. जसं की पहिला प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की अ, ब आणि क असे 3 उपप्रश्न आहे आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 6 अ आणि ब असे प्रत्येकी 2-2 उपप्रश्न आहेत. मग आता प्रश्न काय विचारले गेले ते एक वेळा बघा. बघा यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये पहिला जो प्रश्न होता तो होता एक्सप्लेन द इसेन्स, डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. मराठीत बघूया, मानवी कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम स्पष्ट करा. हा प्रश्न जसाचा तसा आपल्याला आपल्या सिलेबस मधून पाहायला मिळतो. ठीक आहे, सिलेबस. अच्छा, वन मोठी मी तुम्हाला पहिले तर सिलेबस दाखवतो, जो सिलेबस तुम्ही वाचणे अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे? कारण बघा आपल्याला आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे ना तो मला तेवढा एक्झॉस्टिव्ह वाटत नाही. का नाही वाटत? कारण त्यामध्ये काही काही असे कंटेंट आहे जे विचारले जातात परीक्षामध्ये पण आपल्याला त्या सिलेबस मधनं दिसत नाही. सिलेबस मध्ये आहे पण इनडायरेक्टली तुम्हाला दिसणार. तर म्हणून मी तुम्हाला इथे लिस्ट दिलेली आहे आणि त्यावर प्रश्न सरळ सरळ विचारलेले दिसतात. ते युपीएससी मध्ये विचारले जातात, तसंच आता राज्यसेवेने विचारलेले आहे. तर ही जी लिस्ट आहे त्यामध्ये जे एकूण 7 चॅप्टर आहेत त्यामध्ये मी सब टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत. हे वाचणे मस्ट आहे. माझा शब्द लक्षात घ्या, मस्ट आहे. म्हणून तुम्ही हे टॉपिक तरी वाचलेच पाहिजे. बाकी वाचलेले टॉपिक जे असतील ते तुम्ही नंतर वाचा, पण ऍटलिस्ट हे टॉपिक तुम्ही वाचून काढा. नीतिशास्त्र व मानवी परस्पर अभिमुखता, त्यानंतर चॅप्टर दुसरा आहे आपला अभिवृत्ती, त्यानंतर नागरी सेवेसाठी अभियोग्यता व पायाभूत मूल्य. पुढील जो चॅप्टर आहे आपला तो आहे भावनिक बुद्ध्यांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो आपण, इमोशनल इंटेलिजन्स. पुढील चॅप्टर आहे नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानचे योगदान. आता यामध्ये आपल्याला आयोगाने कुठली लिस्ट दिलेली नाहीये, पण प्रिव्हियस इयरचे आपण युपीएससीचे पेपर जर बघितले तर आपल्याला कळतं महत्वाचे पाश्चात्य विचारवंत कोणते, भारतीय विचारवंत कोणते, आणि मी माझ्या साईड माझा जो रिसर्च केलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रातले कुठले विचारवंत तुम्ही ऍटलिस्ट वाचले पाहिजे, जेणेकरून जर प्रश्न आला तर तो तुमचा सॉल्व्ह करता येईल. ते आहे जसं की पाश्चात्य विचारवंतामध्ये सॉक्रेटिस, प्लॅटो, अरिस्टॉटल, इमॅन्युअल कांट, जॉन रॉल्स, स्टुअर्ट मिल, त्यानंतर थॉमस हॉब्स, जेरेमी बेंथम, जीन जॅक्स रुसो, हे सगळेच्या सगळे जे विचारवंत आहे यावर ऍटलिस्ट एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. क्लिअर? त्यातल्या त्यात जर आपण बघितलं हे जे त्रिकूट आहे वरचं, सॉक्रेटिस, प्लॅटो आणि अरिस्टॉटल, ठीक आहे, यांनी तर बेसिस बनवला इथिक्सचा. इथिक्सची जी उत्पत्ती झालेली आहे यांच्याच विचारणातनं झालेली आहे. त्यांचे जे विचार दिलेले, तत्वज्ञान दिलेले त्यातनंच झालेली आहे, म्हणून ते वाचणे तर गरजेचं आहे. त्यानंतर इमॅन्युअल कांट अतिशय महत्वाचा आहे. क्लिअर? पुढे भारतीय विचारवंतामध्ये महात्मा गांधी आपल्याला रिपीटेडली विचारलेला दिसतो युपीएससी मध्ये. त्यानंतर स्वामी विवेकानंद आहे, एपीजे अब्दुल कलाम, कौटिल्य, त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर, तिरुवल्लूर, गौतम बुद्ध, महावीर यांसारख्या व्यक्तिमत्वांवरही प्रश्न विचारले. त्यांचे तत्वज्ञान आपल्याला परीक्षेत डायरेक्टली इनडायरेक्टली विचारला गेलेला आहे. करेक्ट? पुढे आता महाराष्ट्रातल्या विचारवंताची लिस्ट तुम्हाला माहिती असणे आवश्यकच आहे, ज्यामध्ये महात्मा फुले. तसं महात्मा फुले आपण भारतीय विचारवंताच्या अंतर्गत युपीएससीला भरपूर प्रश्न विचारले गेले आहेत, पण पर्टिक्युलरली महाराष्ट्रातलं असल्या कारणाने मी इथे ते लिहिलेले आहेत. तर महात्मा फुले झालं, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, गोगा आगरकर, राघव भंडारकर, विनोबा भावे, कर्वे, रानडे, गोखले, पंडिता रमाबाई यासारखे जे विचारवंत आहेत ज्यांचा अभ्यास ऑलरेडी आपण केलेला आहे जुन्या पद्धतीनुसार, एमपीएससी राज्यसेवा जुन्या पद्धतीनुसार. करेक्ट? तर या संबंधी तुम्हाला माहिती घ्यायची आहे. पण तेव्हा आपण खूप फॅक्च्युअल डेटा अभ्यासायचो. आता त्यांचे विचार जे होते म्हणजे सती प्रथा झालं किंवा मग महिला अधिकार झाला, या संबंधीचे त्यांचे जे विचार होते, ते तत्वज्ञ होते, ते तुम्हाला समजणे आवश्यक आहे. करेक्ट? तर हा जो काही एक सिलेबस आहे हा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिलेला आहे. तिथनं तुम्ही तो डाउनलोड करू शकता. आता टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं त्यासंबंधी मी पुढे माहिती देतो, पण मी हा अवेलेबल करून दिलाय. आणि पर्टिक्युलरली त्या गोष्टी मी तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी आपल्याला आयोगाने जसा तशा दिलेल्या नाही, म्हणजे तो जो सिलेबस आहे त्यामध्ये आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली काय वाचायला पाहिजे, पण यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याला म्हटलं आता उपायोजित नीतिशास्त्र अप्लाइड इथिक्स. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर माध्यमातील नैतिक आचरण याच वर्षी म्हणजे की 2025 ची जी आपली मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये प्रश्न विचारला गेला. एआय मधील नैतिक आचरण याला अनुसरूनच हा प्रश्न होता, दोन्हीचा कॉम्बिनेशन मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. सायबर नीतिशास्त्र, पर्यावरणीय नीतिशास्त्र सेक्शन बी ला प्रश्न विचारला गेलेला आहे. करेक्ट? त्यानंतर हवामान बदल, दारिद्र्याशी संबंधित नैतिक चिंता, प्रतिष्ठा हत्या, जातीय भेदभाव, लैंगिक भेदभाव, त्यानंतर जातीय भेदभावावर तर आपल्याला केस स्टडी विचारला गेलेली आहे. करेक्ट? म्हणजे याचा अर्थ आपल्याला हा सिलेबस अत्यंत महत्वाचा होऊन जातो. या सिलेबसचे जे काही कंटेंट आहे, उपघटक आहे, ते तुम्ही वाचलेच पाहिजे. पुन्हा एकदा हा जो काही सिलेबस आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिलेला आहे. ते टेलिग्राम चॅनल आता पुढे कसं जॉईन करायचं त्याबद्दल माहिती देतो. पण आपण परत येऊ आपल्या अनालिसिसकडे. आता बघा, अनालिसिस मध्ये पहिला प्रश्न जसं मी तुम्हाला समजून सांगितलं की आपल्या सिलेबसला पकडून होता, पण दुसराही प्रश्न जर तुम्ही बघितला, खासगी व सार्वजनिक संबंधातील नैतिक
ते मधील फरक स्पष्ट करा. हाही आपल्या सिलेबसला पकडून आहे की बाबा प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशनशिप मधले तुमचे जे नैतिक गोष्टी असतात त्या काय आहे, करेक्ट, त्यातला फरक तुम्हाला सांगायचा आहे. कारण आपण जेव्हा नैतिक जीवन जगतो तेव्हा आपले दोन स्पिअर बनतात. एक तर आपलं स्वतःचं पर्सनल, करेक्ट, खासगी ज्याला म्हणतो, आणि एक आपलं असतं सार्वजनिक, करेक्ट. मग जसं तुम्ही आता माणूस चला कुठे नोकरी करत असाल त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने वागायचं लोकांसोबत, किंवा तुम्ही खासगीत आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा समाजातील लोकांसोबत कसे वागता, त्याला आपण काय म्हणतो, खासगी बनतोय, करेक्ट. मग त्यामधला फरक स्पष्ट करायचा आहे. कुठले नैतिक मूल्य हे खासगी आहे, कुठले नैतिक मूल्य आहे आपले सार्वजनिक आहे, यामध्ये फरक करता आला पाहिजे. क्लिअर? सोपी प्रश्न होता, सिलेबसला पकडून होता. पुढला प्रश्न, महान नेत्याचे जीवन मूल्य रुजवण्यासाठी कशी उपयुक्त ठरतात. पुन्हा एकदा सिलेबसला पकडून आहे, आपल्या सिलेबसवर जसा तसं दिलेलं आहे. क्लिअर? ते तुम्ही वाचू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, असे प्रश्न जे असतात ना, यासाठी आपल्याला काही इथिक्स पेपर किंवा इथिक पुस्तक वाचलंच पाहिजे असं काही नाही. आता महान नेते, इतके महान नेते होऊन गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती वाचलीच आहे. मग अशाचे त्यांचे जे गुण आहे ते तुमच्या आचरणामध्ये तुम्ही जर आणले, त्याचा कसा फायदा होतो हे तुम्ही लिहू शकत नाही. लिहू शकता, म्हणजे प्रत्येकच गोष्ट ही आपल्या पुस्तकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायची नसते. तुमच्या सेल्फ एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो. आणि असं म्हटलं जातं की इथिक्सच्या पेपरमध्ये जोपर्यंत तुमचा ओननेस, म्हणजे तुमच्या स्वतःच्या गोष्टी, तुमचे एक्झाम्पल, तुमचे अनुभव जोपर्यंत तुम्ही त्याच्यात टाकत नाही, तो प्रश्न हा बनावटी वाटतो. तुमचा स्वतःचा, तुमच्या नैतिकतेचं जर प्रदर्शन करायचं असेल तुम्हाला, तर तुमच्या स्वतःचे विचार त्यामध्ये मांडावे लागतात. क्लिअर? पुढे आहे की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. पुन्हा एकदा हा प्रश्न सिलेबसमधनं आलेला आहे. 3 महत्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्यामधनं कुठल्याही व्यक्तीवर मूल्यांची रुजवण केल्या जाते. एक म्हणजे सगळ्यात पहिले तर कुटुंब, दुसरं म्हणजे तो समाजात जातो, आणि तिसरं म्हणजे तो शाळेत जातो, म्हणजे शैक्षणिक संस्था. तर ह्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. करेक्ट? म्हणजे पूर्ण 4ही प्रश्न मला काय दिसतात, सिलेबसच्या निगडीत दिसतात, सिलेबसच्या बाहेर नाही आहेत. 5वा प्रश्न बघा, सुंदर असा प्रश्न आहे 5वा. काय आहे की नैतिक अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. काइंड ऑफ तुमचं अनालिसिस बघताय ते लोक की केस स्टडी का वापरल्या जातात. आणि त्याचं उदाहरण, म्हणजे मला उदाहरण द्यायचं झालं, केस स्टडी का वापरतो आपण, की बाबा बघा की इथे कोणीतरी व्यक्तीने काहीतरी एक गोष्ट घेतली, त्याच्यामुळे असा असा फायदा झाला. तर खूप सारे एक्झाम्पल आहेत. जसं मानून चला की मी आता एक रिसेंट एक्झाम्पल वाचत होतो, त्यामध्ये छत्तीसगडमध्ये एक कलेक्टर आहे, एक जिल्हा आहे कोरियामधून. कोरिया म्हणजे ते देश नाही, आपला जिल्हा आहे. तर तिथे काय केलं, त्या महिला कलेक्टर आहे, त्या महिला कलेक्टरनी तिथे जो काही एक जुना असा प्रॉब्लेम होता महिला संबंधित, म्हणजेच काय, जे प्रेग्नेंट महिला असायच्या, त्यांचा प्रेग्नन्सी नंतर जो मुलगा जन्म घेत होता, तो मुलगा किंवा मुलगी, तर तो जो काही मूल होतं ना, ते ऍक्च्युअली वीक खूप राहायचं. वीक का राहायचं, माल न्यूट्रिशन ज्याला म्हणतो, कुपोषण. मग त्यांनी हे जे काही कुपोषणाची गोष्ट आहे, ही दूर कशी केली. एक तर आदिवासी समाज काय असतो, खूप सारं शैक्षणिक, म्हणजे शिक्षण त्यांचं कमी असल्या कारणाने ते खूप साऱ्या गोष्टींना मानत नाही. करेक्ट? गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी काम तर करतं, पण ते ऍक्सेप्ट करत नाही. आता ती महिला असल्या कारणाने त्या ज्या महिला होत्या त्यांच्यासोबत एकतर ती जुळून घेऊ शकत होती. करेक्ट? पुरुष असता तर कदाचित त्या महिलांना तितकासा विश्वास बसला नसता. पण ती महिला अधिकारी असल्या कारणाने तिने काय केलं मग, की असे जे काही व्यक्ती आहेत जे शिक्षित आहे, किंवा म्हणजे आपण अंगणवाडी वर्कर्स वगैरे म्हणतो, किंवा मग हेल्थ डिपार्टमेंटशी निगडीत जे लोक आहेत, त्यांना हाताशी घेऊन त्या महिलांना एक लाडू दिला. त्याला कोरिया लाडू म्हटलं आता. त्या कोरिया लाडू मध्ये काय दिलं, की एखाद्या महिलेला तिच्या प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक असतात, जे न्यूट्रिएंट्स, पोषक द्रव्य म्हणतो आपण, ते कुठले आवश्यक असतात, त्या संबंधी त्या लाडूमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या. करेक्ट? त्याला कोरिया लाडू नाव दिलं. पण आता ते लाडू कोण बनवणार, तर लाडू कोण बनवत आहे, तर त्याच भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जो उद्योग, जो आपण म्हणतो ना गृह उद्योग, तो गृह उद्योग स्थापित केला. तर याचा अर्थ असा की एकतर रोजगारी अवेलेबल झाला, आणि ऍट द सेम टाइम त्या महिलांचा जो कुपोषणाचा प्रॉब्लेम होता, किंवा जे मुलं जे मृत पावत होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये CMR म्हणतो, ठीक आहे, म्हणजे बाल मृत्यू दर वगैरे, करेक्ट, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, हाही त्यांनी कमी केला. तर अशा पद्धतीने तुम्हाला केस स्टडीचं जर माहिती असेल, तर तुम्ही त्या केस स्टडीचा वापर करून ते मग पूर्ण भारतामध्ये लावू शकता. पण त्यामधलं त्या महिलेचं काय दिसलं मला सांगा. त्यापूर्वी कुठले कलेक्टर तिथे आलेले नसणार आहे का, पुरुष महिला असे भरपूर कलेक्टर असणार आहे. पण त्या महिलेने किंवा त्या कलेक्टर मॅडमनी काय वेगळं केलं, त्यांच्यामध्ये करुणा भावना होत्या. त्यांनी बघितलं की बाबा मीही महिला आहे, मलाही माहिती आहे की मलाही मुलं बाळ आहेत, आणि त्या महिलांचीही मुलंच आहेत. करेक्ट? मग अशा याच्यात त्या महिलांचे मुलांनी जगलं पाहिजे. करेक्ट? मग ही करुणा भावना असल्या कारणाने बाकी जे काही अधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी स्वतःचे ऍप्टिट्यूड, म्हणजे स्मार्ट जो काही एक अप्रोच म्हणतो, त्याचा वापर करून त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि असेच प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून लक्षात घ्या की व्हाय इज द केस स्टडी अप्रोच यूज इन इथिकल सिलेबस, अशा गोष्टींसाठी. कळतंय तुम्हाला? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, सुंदर होता. मी बघा हे एक्झाम्पल काय देतोय, हे एक्झाम्पल यासाठी देतोय कारण तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल
तुमच्या आन्सरमध्ये कोट करता आले पाहिजे, जेणेकरून तुमचं आन्सर हे बाकींपेक्षा थोडं वेगळं दिसेल. पुढील प्रश्न आहे, मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या म्हणजे ऍटिट्यूडच्या 3 प्रमुख घटकांचे योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. अरे अगदी सोपी प्रश्न आहे, सिलेबसला पकडून आहे. अभिवृत्तीचे 3 घटक कुठले आहे बाबा, ज्यालाच आपण शॉर्ट मध्ये एबीसी म्हणतो. ए म्हणजे काय, अफेक्शन, ठीक आहे. त्यानंतर बी म्हणजे काय, बिहेवियर. सी म्हणजे काय, कॉग्निटिव्ह, करेक्ट, कॉग्निशन किंवा कॉग्निटिव्ह. तसे 3 घटक आहेत. क्लिअर, एबीसी ज्याला म्हटलं जातं. तर जसं की अफेक्शन म्हणजे होतं जसं की माझ्या भावना त्यासोबत जुळालेल्या आहेत, बिहेवियर म्हणजे माझं वर्तन, आणि कॉग्निटिव्ह म्हणजे माझं संज्ञानात्मक म्हणजे आकलन शक्ती वगैरे. करेक्ट, ते 3च घटक आहे आणि ते उदाहरणासह तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. आणि यावरच हा पूर्ण चॅप्टर बनलेला आहे, ऍटिट्यूड. क्लिअर, हा प्रश्न अपेक्षित होता. मग अपेक्षित असताना तुम्ही जर वाचला नसेल किंवा त्याचं उत्तर लिहू शकले नसेल तर ही तुमची चुकी आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला, सिलेबसला पकडून तुम्ही जर अभ्यास केला तर प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला प्रश्न इतके टफ येणार नाही. ऍटलिस्ट 2-3 अटेम्प्ट जे आहे पुढले एवढे टफ येणार नाही, सिलेबसला पकडून येणार आहे. म्हणून वारंवार मी फोकस करतोय सिलेबसला. पुढील प्रश्न बघा, एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान किंवा सजाणीवेच्या अभावाचा संघटनेचा एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. तर सजाणीव नसेल तर त्या व्यक्तीच्या कार्याचा कसा परिणाम होऊ शकतो आपल्या संघटनेवर किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनवर, संस्थेवर. तर आत्मभान काय आहे, हे आपल्या इमोशनल इंटेलिजन्सचं एक काय आहे, द्योतक आहे. ठीक आहे, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे, बघा गोलमॅनचं एक मॉडेल आहे. गोलमॅननी इमोशनल इंटेलिजन्स हे 5 घटक सांगितले आहे. 5 घटकापैकी एक घटक जो आहे तो आहे स्वजाणीव. ठीक आहे, सेल्फ अवेअरनेस ज्याला म्हटलं जातं. जर मला माझी सेल्फ अवेअरनेस असेल ना तर मी दुसऱ्यांसाठी योग्य ते कार्य करू शकतो. हा प्रश्न कुठल्या चॅप्टर मधून आला, हा आलेला आहे प्रकरण 4 भावनिक बुद्धिमत्ता. क्लिअर, त्याच्या आधीचा ऍटिट्यूडचा प्रश्न आपला प्रकरण 2 मधून आलेला आहे. क्लिअर, म्हणजे प्रश्न जर बघायला गेलं तर आपल्या सिलेबस मधून आलेला आहे. सोपी प्रश्न आहे, इझिली तुम्ही आन्सर देऊ शकता. पण ते इतकंच आहे, कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यासोबत माझे एक्झाम्पल्स रेडी पाहिजे. क्लिअर, पुढला प्रश्न बघा की ई गव्हर्नन्स मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कार्यक्षमता वाढवतो, मात्र अल्गोरिथमिक पूर्वाग्रह पारदर्शकते संबंधित नैतिक प्रश्न निर्माण करतो. नैतिक मुद्द्याची चर्चा करा आणि दुर्बल घटकासाठी निष्पक्षता उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. आता मी पहिले सांगितलं तुम्हाला की कृत्रिम बुद्धिमत्ता, ई गव्हर्नन्स आतमध्ये बघितला, आता सगळे कॉम्प्युटरनी होत आहे. आपल्या मोबाईलमधनं भरपूर काही गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे आपण ऍक्सेस करू शकतो. करेक्ट, आपल्याला ओटीपी वगैरे येतो, त्यानंतर आपल्याला पैसे जमा झाले की नाही या सगळ्या गोष्टी कळतात. यालाच ई गव्हर्नन्स म्हणतो. पण या ई गव्हर्नन्समध्ये जेव्हा आता कृत्रिम बुद्धिमत्ता आपण युज करतो आहे त्यामध्ये जे पूर्वाग्रह आहे ते असण्याचे चान्सेस आहे. आता आपल्यालाही माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की त्यालाही कुठे ना कुठे ट्रेन केलं गेलेलं आहे काही डेटा सोबत. करेक्ट, मग अशा याच्यात त्याचे काही पूर्वाग्रह असू शकतात. जसं की सुरुवातीला जेव्हा ChatGPT सारखं जे काही AI टूल होतं त्याला जेव्हा भारतीय व्यक्ती जेव्हा बनवायला लावायचा किंवा एक चित्र बनवावं भारतीय व्यक्तीचं, तो कसा बनवायचा, तो म्हणजे काय फाटक्या कपड्याचा बनवायचा, सावळा काळा असा बनवायचा. का बनवायचा, कारण त्याच्यात पूर्वाग्रह होता की भारतीय व्यक्ती हा फाटक्या कपड्याचाच असतो का, प्रत्येक व्यक्ती भारतातले फाटक्या कपड्यात आहे का. मग असे पूर्वाग्रह कदाचित या AI मुळे काय, अशा पूर्वग्रहामुळे ह्या AI टेक्नॉलॉजीज कदाचित लोकांच्या मनात एक वेगळ्या पद्धतीचा जो काही एक नैतिक विचार रुजवू शकतो. म्हणून इथे प्रश्न मी तोच विचारला गेलेला होता की ई गव्हर्नन्स मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AIचा वापर, जो वाढता वापर आहे, हे कार्यक्षमता तर वाढवतो पण मात्र अल्गोरिथमिक पूर्वाग्रह आणि पारदर्शकते संबंधित नैतिक प्रश्न निर्माण करतोच ना. म्हणजे की लोकांच्या मनात काय आता जाणार आहे की भारत म्हणजे काय, गरिबांचा देश असा जाऊ शकतो. करेक्ट, पण पुढेही म्हटलंय त्यांनी की नैतिक मुद्द्याची चर्चा करा, कुठले मुद्दे त्याच्यात आहे, आणि दुर्बल घटकासाठी निष्पक्षता, नॉन पार्शालिटी आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठीचे उपाय सुचवा. आता हे निष्पक्षता आणि उत्तरदायित्व ना, हे 2 आपले इम्पॉर्टंट असे पायाभूत मूल्य आहे जे आपल्याला प्रकरण 3 मध्ये दिले आहे. नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि पायाभूत मूल्य. क्लिअर, तर तिथनं हा प्रश्न आलेला आहे. पण पुन्हा सांगतो मी तुम्हाला, हा प्रश्न हा कॉम्बिनेशन होता. पहिला चॅप्टर आहे आपला, त्यामध्ये अप्लाइड इथिक्स आहे, जे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला याच्या आधीची PDF दाखवली त्यामध्ये मी दिलेले आहेत. आणि मी गॅरंटी घेतो की त्या दिलेल्या एक्स्ट्रा टॉपिक पैकी म्हणजे अप्लाइड इथिक्सचे जे काही आपले टॉपिक्स आहेत त्या संबंधित प्रश्न नक्की तुम्हाला पाहायला मिळणार. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2ब. काय प्रश्न होता बघा, पुन्हा एकदा अप्लाइड इथिक्सचा प्रश्न आहे. सोशल मीडियाच्या युगात द्वेषपूर्ण भाषण आणि चुकीची माहिती सामाजिक सलोख्यावर परिणाम करू शकतो. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा यांचा समतोल साधताना नैतिक आव्हानांची चर्चा करा. तर बेसिकली काय, सोशल मीडिया विषयीचा हा प्रश्न आहे. त्यातही आपले जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा आहे यांचा समतोल साधताना
नैतिक आव्हानांची चर्चा करायची आहे. म्हणजे अप्लाइड इथिक्सला घेऊन हा प्रश्न बनलेला आहे आणि अप्लाइड इथिक्स आपलं पुन्हा एकदा प्रकरण 1 मध्ये पाहायला मिळतं. प्रकरण 1 नीतिशास्त्र व मानवी परस्पर भिमुखता. क्लिअर. पुढला प्रश्न काय होता? नीतिशास्त्र म्हणजे काय? अगदी सोपा प्रश्न. म्हणजे सुरुवातच इथनं होते आपल्या इथिक्स या सब्जेक्टची. नीतिशास्त्र, व्हॉट इज इथिक्स आणि एक्सप्लेन द सिग्निफिकन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे लोक प्रशासनातील त्याचे महत्व स्पष्ट करा. आता तसं जर बघितलं तर नीतिशास्त्र म्हणजे काय, त्या संबंधीच्या बेसिक डेफिनेशन आपण पहिल्या चॅप्टरमध्ये अभ्यासतो. पण हा खरा प्रश्न होता सेकंड पार्टवर, म्हणजेच काय, लोक प्रशासनातील त्याचे महत्व स्पष्ट करा. आणि हा प्रश्न कुठल्या चॅप्टरमधून आलाय? तो दुसरा महत्वाचा चॅप्टर आहे पहिल्या चॅप्टर नंतर, म्हणजेच काय, प्रकरण 6 नागरी सेवा मूल्य आणि लोक प्रशासनातील नीतिमत्ता या चॅप्टर मधून आलेला आहे. पण प्रश्न जर बघितला खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. काय विचारलं? व्हॉट इज इथिक्स. सिंपल डेफिनेशन लिहायचे आहे, पण सिग्निफिकन्स तुम्हाला सांगायचे आहे. कशाचे? पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधलं. पण कशाचे? इथिक्सचे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न, सरळ सरळ आपल्या सिलेबसमध्ये. क्लिअर. पुढे, संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली संरक्षणाची जबाबदारी ही संकल्पना काय आहे आणि या संकल्पनेच्या उद्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करा. आता बघा, असे प्रश्न कदाचित विद्यार्थी लिहू शकतात. कारण काय ना, एक तर सगळ्यात पहिले त्याला माहिती असणं आवश्यक आहे की संरक्षणाची जबाबदारी, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं आता रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट, हे कुणाचं आहे दिलेलं? संयुक्त राष्ट्रांनी दिलेली मान्यता आहे. मग अशा याच्यात या गोष्टीला जी मान्यता दिली आहे किंवा एका प्रकारचं जे त्यांचं जे धोरण आहे, तर याबद्दल जर माहिती नसेल तर कदाचित अशा प्रश्नाची उत्तरं लिहू शकत नाही. पण अशाही प्रश्नाची उत्तरं लिहिल्या जाऊ शकतात. का? कारण संरक्षणाची जबाबदारी काय, तुम्हाला लिहिता येते बाबा, की जे लोकांना, म्हणजे आता आपण जर उत्तर लिहिताच येत नसेल पण काहीतरी लिहून आलं तर तुम्हाला काहीतरी मार्क पडणार. पण एक्झॅक्ट माहिती असणे आवश्यक राहतं. तर म्हणून असे जे काही इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यांचे जे काही एक प्रोग्राम चालतात किंवा त्यात जे नैतिकता ते जपतात, त्या संबंधित आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. जसं की युनायटेड नेशनचे UNDP आपण म्हणतो, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNEP म्हणतो, युनायटेड नेशन एज्युकेशन प्रोग्राम. तर या संबंधित भरपूर काही पैसा फंड हा UN द्वारे दिला जातो. पण त्यांचा मेन काय उद्देश असतो, की जे असे देश आहे ज्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहे, संसाधने कमी आहे, त्यांना मदत करणे गरजेचं आहे, जेणेकरून तिथे राहणारे जे काही व्यक्ती आहे, म्हणजे त्यालाच आपण ह्युमॅनिटेरियन ऍक्सेस म्हणतो, तो होणे खूप गरजेचं आहे. करेक्ट. मग मानवी नैतिकतेला विचारात घेऊन जे काही टर्म्स अँड टर्मिनॉलॉजीज आहेत त्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. क्लिअर. तसा हा प्रश्न आपण प्रकरण 1 नीतिशास्त्र व मानवी परस्परभिमुखता यामध्ये मोडू शकतो. पुढील प्रश्न बघा, चौथा अ, एकात्म मानवदर्शन प्रणित अंत्योदयाचे, म्हणजे शेवटच्या माणसाची मुक्ती, नीतिशास्त्र सांगा. म्हणजे एक्सप्लेन द इथिक्स ऑफ अंत्योदया. आता अंत्योदया स्कीम वगैरे आहे किंवा इन जनरल गव्हर्नमेंट काय म्हणतं, की बाबा जो आपल्या समाजाचा जो तळागाळातला व्यक्ती आहे, तळागाळातला म्हणजे बिचारा जो इतका गरीबातला गरीब आहे, पुअरेस्ट ऑफ द पुअर ज्याला म्हटलं जातं, अंत्योदय, त्याचाही उदय करायचा आहे. मग तो उदय करण्यासाठी मग काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे? जसं की आपण पीडीएस स्कीम राबवतो, मग त्याच्या अंतर्गत आपण काय करतो, स्वस्त धान्य देतो, किंवा काही असे व्यक्ती आहेत जे मग अत्यंत गरीब आहे त्यांना तर फ्री मध्ये दिलं जातं. मग हे अंत्योदय होणे खूप गरजेचं आहे. क्लिअर. मग हा जो काही अंत्योदयाचा एक भाव आहे किंवा ते नैतिक कर्तव्य एक प्रकारे गव्हर्नमेंटने मानलेलं आहे, त्या संबंधीचा प्रश्न आहे. एक्सप्लेन द इथिक्स ऑफ अंत्योदया, इमॅन्सिपेशन ऑफ द लँडमॅन विच इज ॲडव्होकेटेड इन इंटिग्रल ह्युमॅनिझम. आपल्याला ते एक्सप्लेन करायचं की अंत्योदय म्हणजे काय आणि त्या संबंधित मग कुठकुठले आपले इथिकल व्हॅल्यूज त्यासोबत जुळालेले आहेत. कुठे प्रश्न स्टँड करतो? हा प्रकरण 6 मध्ये. कारण यामध्ये आपण काय करतोय, नागरी सेवा मूल्य, लोकांना जे मूल्य देतोय, म्हणजे सेवा जे देतोय त्यामधले कुठले मूल्य तुमच्यात असले पाहिजे, ते मूल्य कुठलं होतं? अंत्योदय, कंपॅशन, ठीक आहे, करुणा भावना, ठीक आहे, डेडिकेशन. क्लिअर. म्हणजे समर्पण वृत्ती, गव्हर्नमेंटची समर्पण वृत्ती आहे की मला शेवटचा जो व्यक्ती आहे, जो गरीबातला गरीब व्यक्ती आहे, त्याचा काय करायचा आहे? उद्धार करायचा आहे, अंत्योदय करायचा. क्लिअर. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. क्रिटिकली एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन द युटिलिटरियनिझम विथ द कॉन्सेप्ट ऑफ जस्टिस. हा प्रश्न ऍक्च्युली प्रकरण 1 शी निगडीत आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, प्रकरण 1 अत्यंत महत्वाचे याच्यासाठी आहे कारण प्रकरण 1 जर नाही कळालं तर असे जे कन्सेप्ट आहेत, उपयुक्ततावाद, ठीक आहे, हे कन्सेप्ट मला कळत नाही. डिओन्टॉलॉजिस्ट इथिक्स काय असतं? करेक्ट. डिओन्टॉलॉजिकल इथिक्स आहे, युटिलिटरियनिझम आहे, करेक्ट. त्यानंतर व्हर्च्यू इथिक्स आहे. असे भरपूर काही कन्सेप्ट आहेत जे आपलं प्रकरण 1 मध्ये दिलेले आहे. पण मला जर युटिलिटरियनिझमच माहित नाही तर मी त्याचा संबंध मग कॉन्सेप्ट ऑफ जस्टिस म्हणजे न्याय संकल्पनेशी कसा जोडू शकतो? शक्यच नाहीये. मला तो वाचावं लागेल. पण प्रश्न काय होता? स्ट्रेट फॉरवर्ड होता. युटिलिटरियनिझम म्हणजे काय होते? मॅक्झिमम गुड फॉर मॅक्झिमम पीपल, म्हणजे जास्तीत जास्त लोकांसाठी जर जास्तीत जास्त भलं होत असेल तर ती गोष्ट करायला पाहिजे. मग त्याच्यात 1-2 सुटले मागे तरी चालेल. म्हणजे एखादी स्कीम आणली ज्याचा फायदा जर 100 पैकी जर 95 लोकांना होत असेल तर ती स्कीम राबवा, म्हणजे की मॅक्झिमम गुड फॉर मॅक्झिमम पीपल. क्लिअर. 5 सध्या सुटले, त्यांना आपण नंतर कुठल्या तरी दुसऱ्या स्कीम मध्ये करूया. अशी जे पावलं घेतल्या जाते
म्हणजे त्या संबंधीचं जे इथिक्सचा एक कन्सेप्ट आहे त्यालाच म्हटलं जातं युटिलिटरियनिझम, उपयुक्ततावादी. सोपी प्रश्न होता तसं जर बघितलं तर तुम्ही लिहू शकले असते, फक्त आपल्याला ते कनेक्ट करायचे होते दोन कन्सेप्ट, युटिलिटरियनिझम आणि कन्सेप्ट ऑफ जस्टिस. पुढील 5वा अप्रश्न काय, प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे स्पष्ट करा. नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे. पॉलिसीज आपल्याला सांगायचं आहे ना, एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्ट्रेंथनिंग द इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. कुठल्या चॅप्टरशी निगडीत आहे? इथे नागरी सेवा मूल्य आणि लोकप्रशासन नीतिमत्ता ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. करेक्ट, ट्रेनिंग करा, त्यांचं सेन्सिटायझेशन करायला पाहिजे. करेक्ट, त्यांचा जे सिनियर्स असतात त्यांच्यासोबत जोडलं पाहिजे, त्यांना ग्राउंडवर नेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कळायला पाहिजे की एक्झॅक्टली काय इश्यूज आहे आपल्या सोसायटीचे. करेक्ट, या संबंधीच्या सगळ्या गोष्टी कशा दिलेल्या आहेत चॅप्टर 6 मध्ये दिलेल्या, प्रकरण 6 मध्ये दिलेलं आहे. हा प्रश्नही खूप सोपी होता, स्ट्रेट फॉरवर्ड होता. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न 5वा ब, प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. भरपूर असे कायदे आहेत ज्यांच्या थ्रू आपण जे काही प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नैतिकता रुजवू शकतो, नैतिक मार्गदर्शन त्यांना देऊ शकतो. कुठला कायदा आहे? राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन काय सांगतं? राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत आपल्याला सगळ्या लोकांना, म्हणजे सगळे जे मुलं आहेत त्यांना काय करायचं आहे? शिक्षित करायचं आहे. देश शिक्षित झाला तर देशाचा तो एका प्रकारे काय बनतो? देशाचं ते एक पॉवर असतं. करेक्ट, त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड बनतो आणि तेच लोक मग देशाचा उद्धार करतात. शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. इन्फॉर्मेशनच्या थ्रू काय होतं? पारदर्शकता जपली जाते, लोकांना कळतं की प्रशासन कसं सुरू आहे आणि लोकांचा विश्वासही वाढतो. अशा पद्धतीचे भरपूर कायदे आहेत जे बनवले गेलेले आहेत गव्हर्नमेंटकडनं, जे काय करतात? प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन करतात. आता याबद्दल तुम्हाला माहिती नव्हती का? माहिती होती. क्लिअर? तर असे प्रश्न तुम्हाला दिसतात नागरी सेवा मूल्य आणि लोकप्रशासन नीतिमत्ता या प्रकरणाशी निगडीत. पुढील दोन जे प्रश्न आहे म्हणजे 6वा अ आणि ब, हा प्रकरण 7 म्हणजे प्रशासनातील सभ्यता या संबंधित आहे. काय प्रश्न होता? सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत? सेवा वितरणाचा दर्जा म्हणजे जे लोकांपर्यंत सर्व्हिसेस पोहोचतात त्याचा दर्जा वाढवण्यासाठी काय काय असे विविध उपाय आहे, मार्ग आहे ते आपल्याला सांगायचे. आता भरपूर मार्ग आहेत, जसं टेक्नॉलॉजीचा यूज करणे आहे, करेक्ट, किंवा प्रशासकांना ट्रेनिंग देणे आहे जेणेकरून त्यांना कळेल. क्लिअर, आपला रिसोर्स वाढवणे आवश्यक आहे. तर या भरपूर गोष्टी आहेत, पण कुठल्या चॅप्टरमध्ये येतात? प्रशासनातील सभ्यता. सोपी आहे, ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणून एक सब टॉपिक आहे, तुम्ही ऑलरेडी आपल्या त्या पीडीएफ मध्ये दिलेला आहे, त्यातून तुम्ही बघू शकता. पुढे शासकीय क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय आणि तिचे उद्दिष्ट आणि महत्व स्पष्ट करा. पुन्हा एकदा सिलेबसला पकडूनच आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे आहे त्याच्या थ्रू आपण लोकांपर्यंत जे माहितीची देवाणघेवाण करतो त्या संबंधीचा हा प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट आणि एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स. अगदी सोपी प्रश्न आहे, सरळ सिलेबसला पकडून आहे. तुम्ही जर ते टॉपिक जर प्रॉपर करून घेतलं ना तर हे सगळेचे सगळे आपले प्रश्न सॉल्व्ह होतात. मला फक्त वाटतं की तो युएनचा प्रश्न जर सोडला तर बाकी सगळे प्रश्न तुम्ही लिहून येऊ शकले असते. क्लिअर? तर हे होतं सेक्शन ए बद्दलच्या जे जे काही प्रश्न विचारले गेले ते कुठल्या प्रकरणात आले, काय त्याची लेवल होती ते आपण एकदा बघितलं. एक तर सगळ्यात पहिले एक मी शॉर्ट मध्ये आता सांगून देतोय, ब्रीफिंग करतोय की सगळे प्रश्न जे होते ते डुएबल होते आणि आपल्या सिलेबसला पकडून होते. एक प्रश्न जर सोडला तो युएनचा तर बाकी सगळे प्रश्न आपल्या सिलेबसला पकडून होते. आणि तुम्ही जर ते घटक जर चांगल्या पद्धतीने वाचले आणि त्याला जर जोड तुमच्या एक्झाम्पलची, तुमच्या केस स्टडीची दिली तर ते प्रश्न तुम्ही चांगल्या रीतीने लिहू शकता. पण हा तुम्हाला आन्सर रायटिंग करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही उत्तर लिहून बघा, ते इव्हॅल्युएट करून बघणे गरजेचं आहे. आता सेक्शन बी विभाग ब मध्ये काय प्रश्न होते? आता सेक्शन बी आपल्याला माहिती आहे केस स्टडीज आहे, पण याच्यातला जो एक वेगळेपणा आहे एमपीएससीने जपलाय तो पहिले सांगतो. बघा, युपीएससीने आतापर्यंत असं केलं नव्हतं, सगळ्याचे सगळे प्रश्न हे केस स्टडीचे विचारले होते. करेक्ट, पण आयोगाने आपल्याला काहीतरी वेगळेपण जपल्याला दिसत आहे. इथे बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, पण त्याच्या पुढे एक शब्द आहे केस स्टडी. तसं जर बाकी प्रश्नाच्या पुढे केस स्टडी दिला आहे का? तर इथे 8व्याच्या पुढे मला दिलेलं दिसत नाही. 9व्याच्या पुढे केस स्टडी दिलेला आहे. पुढला 10वा प्रश्न बघूया. 10व्या प्रश्नाच्या पुढेही केस स्टडी दिलेला आहे, पण 11व्या प्रश्नाच्या पुढे केस स्टडी दिलेलं नाही. पुढला प्रश्न जर बघितला तर 12वा प्रश्न जो शेवटचा प्रश्न आहे त्यापुढेही केस स्टडी मला दिसतंय दिलेलं. मग अशा याच्यात मला काय कळतं की आयोगाला सांगायचं होतं की केस स्टडी यामध्ये फक्त 4 आहे आणि 2 प्रश्न हे केस स्टडीचे बिलकुल नाही, ते थोडे वेगळे आहेत. करेक्ट, पण मग आता या केस स्टडी बद्दल जर आपण बघितलं तर कसे कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत? प्रश्न खूप टफ होते का? युपीएससीच्या लेवलचे होते का? तर बिलकुल नाही. या केस स्टडीची तुम्ही लेंथ बघा. लेंथ म्हणजे काय? जी माहिती यामध्ये दिली गेलेली आहे ती बघा. अगदी सोपी आहे. किती लाईन आहेत? 8-10 लाईन आहेत. युपीएससीला तर जवळपास पेज भर केस स्टडी दिल्या जातात. म्हणजेच काय, तुम्हाला केस स्टडी ह्या सोप्या लेवलच्या आलेल्या होत्या आणि वाचताना तुम्हाला त्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. जसं इथं दिलेलं आहे की तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील आणि ग्रामीण तालुक्यात नव्याने अधिकारी म्हणून झालेली आहे.
सगळ्यात पहिले तर केस स्टडीमध्ये तुम्हाला कुठली तरी एक अधिकार पद दिलं जातं, नव्याने अधिकारी म्हणून झालेली आहे. या भागात पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, जे अप्लाइड इथिक्सचं जे जाती व्यवस्था आहे त्या संबंधीची काही नैतिक समस्या आहे किंवा द्वंद्व आहे त्या संबंधीचा प्रश्न आहे. करेक्ट. तर मग जातीय श्रेणी व्यवस्था अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायासाठी खास गृहनिर्माण आणि उपजीविका योजना सुरू केलेली आहे. ऑलरेडी जे गरीब वंचित वर्ग होते, ठीक आहे, म्हणजे किंवा जाती व्यवस्थेचे आपण कनिष्ठ जातीचे व्यक्ती म्हणतो, त्यांच्यासाठी खास गृहनिर्माण आणि उपजीविका योजना सुरू केली आणि तिथेच तुमची काय झालेली आहे, अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. निष्पक्ष आणि कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पुढे मात्र स्थानिक नेते प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून अर्जांना विलंब करतायत. जे काही आपण म्हणतो ना की सो कॉल्ड हायर कास्ट किंवा सो कॉल्ड जे तिथे बाहुबली लोक असतात ते काय करतायत की त्यांना फायदा पोहोचू नये त्यासाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकतात स्थानिक नेते. क्लिअर, की त्यांचा उद्धारच होऊ नये. त्यानंतर वंचित समुदायांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे, त्यांच्याविषयीची चुकीची माहिती पसरवली चाललेली आहे. पुढे अशा प्रकारे योजनेत अडथळे निर्माण केल्या जातात. अशा विशेष योजनांमुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. काय सांगता येते की सामाजिक तणाव वाढतो, त्यामुळे ह्या स्कीम तुम्ही राबवायला नाही पाहिजे. सार्वजनिक सेवक म्हणून परिस्थितीत नैतिकता व मानवी संबंधाशी संबंधित मुद्द्याचे विश्लेषण करा आणि तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल ते स्पष्ट करा. केस स्टडी यालाच म्हटलं आता की तुमच्या पुढे एक कुठली तरी घटना ठेवली जाणार, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. घटना काय होती की एका विशिष्ट भागात तुमची काय निवड, अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्याच्या अंतर्गत काही स्कीम्स राबवल्या चालल्या होत्या. त्या भागातील असे व्यक्ती जे कदाचित जाती व्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर ते कनिष्ठ जातीचे व्यक्ती आहे, पण त्यांना फायदा पोहोचू नये म्हणून तो कॉल तिकडले जे नेते लोक आहे किंवा स्थानिक आहे ते काय करतायत, काहीतरी गडबड करतायत, ते एक तर गैरसमज पसरवत आहेत, त्यानंतर ते लोक अडथळे आणतायत फॉर्म भरणा वगैरे मध्ये. मग आता तुम्ही अधिकारी म्हणून काय करा, या सगळ्या गोष्टी असतात. इथे तुम्हाला निर्णय क्षमता करायची असते, तुम्ही पूर्ण ते प्रोसिजर लिहायची असते की त्यामध्ये कुठले नैतिक मुद्दे इन्व्हॉल्ड आहे, कुठले नैतिक द्वंद्व त्यामध्ये निर्माण होतील, त्यावरच्या उपाय काय आहेत, पर्याय सुचवायचे आहे, मग कुठला पर्याय सगळ्यात चांगला राहणार आणि त्यानंतर ती गोष्ट कशी तुम्ही अचीव्ह करणार. क्लिअर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला केस स्टडीमध्ये लिहायच्या असतात आणि या संबंधीचा लवकरच एक लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येतोय की केस स्टडी एक्झॅक्टली कसे लिहिले पाहिजे, त्याचे फ्रेमवर्क काय आहे आणि फ्रेमवर्क लिहिताना ते कशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता याचा आपला लवकरच व्हिडिओ येत आहे. त्यासाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्ही तो बघू शकता. तर हा होता पहिला केस स्टडी. दुसरा जो काही प्रश्न आहे जो केस स्टडीचा नाही म्हटलं मी तुम्हाला, त्याचं जर स्वरूप बघितलं काय आहे की वैद्यक नीतिशास्त्राच्या आधारे वैद्यकीय पर्यटनाच्या प्रस्तावित योजना, वैद्यकीय पर्यटन म्हणजे होते मेडिकल टुरिझम, जो केंद्रीय अर्थसंकल्प 2026 नुसार कितपत योग्य आहे आणि याची सविस्तर चर्चा करायची आहे. आणि वैद्यक नीतिशास्त्राच्या मूलभूत तत्वांमध्ये सांगितल्यानुसार वैद्यक पर्यटनाच्या योजनेचे नैतिक मूल्यमापन करा. करेक्ट, म्हणजे आपले जे वैद्यक नीतिशास्त्र असतं ना, ठीक आहे, वैद्यक नीतिशास्त्र म्हणजे त्यामध्ये वैद्यक नीतिशास्त्रामध्ये सांगितलं असतं की बाबा तुम्हाला कशा पद्धतीने जनतेला ट्रीट करायचं आहे किंवा जे काही आपले व्यक्ती असतात जे बिमार वगैरे पडतात त्यांना कशा पद्धतीने वागवायचं, या सगळ्या गोष्टीला वैद्यक नीतिशास्त्र म्हणतात. मग हे वैद्यकीय पर्यटन त्याच्यात बसतं का? कारण काय वैद्यकीय पर्यटन मध्ये काय होतं ना, भरपूर वेळा आपल्या भारतात पर्टिक्युलरली बघितलं तर सरोगसी म्हणून एक कन्सेप्ट आहे. सरोगसी म्हणजे काय की उधारीची एक प्रकारे ओम म्हणजे आपलं उदर. म्हणजे काय की काही महिला या आपल्या उदरात म्हणजे लग्न न करता किंवा बेसिकली जे म्हणतो की काही असे पालक असतात त्यांना मुलं बाळ होऊ शकत नाही, मग अशा याच्यात ती महिला जिच्या पोटात म्हणजे जे पॅरेंट्स पैकी पालकांपैकी जी महिला असते, पत्नी असते, तिच्या पोटात जर मुलगा वाढू शकत नाही तर ती उधारीवर दुसऱ्या कुठल्या महिलेची आपली ओम घेते आणि तो मुलगा किंवा मुलगी तिच्या पोटात वाढतो आणि ते मग नंतर घेऊन जातात. मग कितपत ते नैतिकदृष्ट्या योग्य आहे? वैद्यकीय दृष्ट्या आपण जे म्हणतो की सायन्स पुढे गेलेला आहे, पण ही गोष्ट नेचरच्या पलीकडे जाऊन आहे. ठीक आहे, मग हे आपले जे काही एन्व्हायरमेंटल निथिक्स म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊ नये. मग इथिकली ते बरोबर आहे की चूक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या होत्या या वैद्यकीय पर्यटनाच्या या क्वेश्चन मध्ये. त्या पलीकडे मग आपला केस स्टडी जे बाकी आहे, जसं इथं तुम्हाला सरळ दिलंय की वैयक्तिक पूर्वाग्रहांचे व्यवस्थापन कसे कराल, या केस स्टडीचं टायटल आहे. क्लिअर. पुढली जी केस स्टडी होती ती होती कामाच्या ठिकाणचे वाद कसे सोडवणार, की दोन कनिष्ठ अधिकारी वर्ग आहेत किंवा कनिष्ठ जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये काय चालू आहे, थोडा टसल चालू आहे, दोघं एकमेकांना म्हणजे म्हणतो की त्यांची कार्यपद्धती खूप वेगळी आहे, त्या कारणाने ते दोघं एकमेकांच्या विरोधात जातात. मग अशा वेळी तुम्ही सिनियर म्हणून कसं ते जे आपण म्हणतो वाद आहे ते सोडवणार, या सगळ्या गोष्टी यामध्ये होत्या. 11वा प्रश्न हा कशा संबंधित होता? पर्यावरण नीतिशास्त्र. ऑलरेडी मी त्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, पण याच्यात विचारलेलं आहे की पर्यावरण नीतिशास्त्राचे प्रमुख आयाम सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्यात पर्यावरण नीतिशास्त्राचे नियम कसे साध्य होतात याचा नैतिक अहवाल मांडा. कोण आहे
एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. कोण? पद्मश्री चेतराम पवार. म्हणजेच करंट अफेअरला घेऊन तुम्हाला अवेअर राहणे आवश्यक आहे की कशा कशा गोष्टी घडतात आणि कुठे कुठे आपल्या इथिकल गोष्टी इन्व्हॉल्ड आहे. मग अशी जे प्रश्न आहे हे तुम्हाला लिहिताच येणार नाही जोपर्यंत पद्मश्री चेतराम पवार यांनी केलेल्या कार्याविषयी तुम्हाला माहिती नसेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, इथिक्स जरी तुम्हाला पुस्तकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू वाटत असेल की हा पुस्तकी सब्जेक्ट आहे, नाही, तो तुम्हाला करंट अफेअरची जोड तुम्हाला ठेवाच लागेल, तेव्हा तुम्ही ते चांगले उत्तर लिहू शकतात. हा प्रश्न जो आहे पुन्हा एकदा केस स्टडीचा नाही, पण आपल्याला जो सेक्शन ए चा थिअरी पार्ट आहे त्याच्या अंतर्गत आलेला दिसतो. आणि सिमिलरली याच्या आधीचा हा जो प्रश्न होता वैद्यक पर्यटनाचा, हाही जो चॅप्टर 1 च्या अंतर्गत अप्लाइड इथिक्सच्या अंतर्गत आपण तो मोडू शकतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं सुरुवातीला की 2 असे प्रश्न आहेत की ते 2 प्रश्न ऍक्च्युली नीतिशास्त्र व मानवी परस्पर विमुक्ता याच्या अंतर्गत येणारा जो अप्लाइड इथिक्स, ज्यालाच आपण उपाययोजित नीतिशास्त्र म्हणतो, त्याच्या अंतर्गत येतो. म्हणून याची संख्या टोटल किती होतात? 6. कारण का सेक्शन बी चे 2 प्रश्न जर विचारात घेतले त्याच्यानुसार त्यामध्ये येतात. क्लिअर? आय होप की तुम्हाला कळालेलंच आहे. पुढली जे केस स्टडी आहे तीही आपल्याला एक वेळा बघता येईल, ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे की एका जिल्ह्याचे अधिकारी असून जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी गावात तुम्ही गेलेले आहात, तिथे डेव्हलपमेंटचे कामं चालू आहेत, पण जे आदिवासी संघटना आहेत अशा त्या विरोध करतायत. पण ते काम जर झालं तर त्यांनाच फायदा होणार आहे. मग अशा याच्यात तुम्हाला विचारलं की बाबा कसे तुम्ही ते सगळ्या गोष्टी हँडल कराल, काय म्हणून? जिल्ह्याचा अधिकारी म्हणून. ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा केस स्टडीमध्ये तुम्हाला कुठल्या तरी एक अधिकाराचं पद दिलं जातं, मी पहिलेच सांगितलं, आणि त्यानुसारची कंडिशन असतं, त्यानुसार कुठल्या नैतिक बाबी त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, नैतिक द्वंद्व कुठले निर्माण होणार आहे, त्या पलीकडे त्यामध्ये कुठले कुठले स्टेक होल्डर म्हणजे की आपण त्याला हितधारक म्हणतो, ते कुठले इन्व्हॉल्ड आहे, आणि त्यानंतर तुम्हाला काय पर्याय सुचवायला लागतात आणि त्या पर्यायापैकी बेस्ट ऑप्शन कुठला आहे ते देऊन ते कसं तुम्ही साध्य कराल. म्हणजे जे काही आपलं टार्गेट दिलेलं आहे अधिकारी म्हणून, भरपूर कामं करायचे असतात अधिकारी म्हणून, ते कसं साध्य कराल या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये लिहायच्या असतात. पण पुन्हा एकदा या संबंधीचे जे काही फ्रेमवर्क आहे मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, तुम्ही हे अपडेट राहा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांनी अजून 0 अभ्यास ज्यांचा आहे इथिक्सचा, ज्यांनी सुरुवाती केली नाहीये, त्यांच्यासाठी एक चांगली प्लेलिस्ट मी घेऊन आलेलो आहे. मागील राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी मी एक महारिव्हिजन लेक्चर घेऊन आलो होतो, ज्यामध्ये जे मी 7 चॅप्टर सांगितले त्या संबंधित फास्ट रिव्हिजन लेक्चर घेऊन आलेलो होतो. तर तुम्ही काय करू शकता, ही जी सिरीज आहे अभ्यास सुरू करण्यापूर्वी, कुठलेही रिसोर्स वाचण्यापूर्वी, एओनआयएसचं आपलं जे चॅनल आहे, लक्षात घ्या, एओनआयएस तुम्ही जर टाईप केलं तर या एओनआयएसच्या चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्टच्या अंतर्गत ही प्लेलिस्ट पाहायला मिळणार, ज्यामध्ये एकूण एक गोष्टी मी समजून सांगितल्या प्रत्येक चॅप्टर विषयी, आणि महत्वाचे जे घटक मी दाखवले तुम्हाला त्याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजेच काय की तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येऊन जाणार प्रत्येक घटकाचा आणि उपघटकाचा. क्लिअर? ते पहिले एकदा तुम्ही ही सिरीज बघा आणि त्यानंतर मग तुमचे जे रेफरन्स पुस्तक आहेत किंवा नोट्स आहेत ते वाचायला तुम्ही सुरुवात करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं की जे पीडीएफ्स वगैरे आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओला पॉज करा, या क्यूआरला स्कॅन करा, नाव आहे निलेश सर इथिक्स म्हणून आपल्या चॅनलचं. त्यामध्ये मी तुम्हाला बाकी जशा पीडीएफ आता दाखवल्या त्या अवेलेबल करून देतो. त्याही पलीकडे डायग्राम्स खूप महत्वाच्या असतात, फ्लोचार्ट खूप महत्वाचे असतात, तसंच एक्झाम्पल्स खूप महत्वाचे असतात. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल करून देतो. तो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षा 2026 साठी जाणार आहेत आणि त्यांचा बिलकुल अभ्यास झालेला नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक बॅच लॉन्च केलेली आहे, ज्या बॅच मध्ये मी पुढल्या 60 दिवसामध्ये तुमचा इतका चांगला अभ्यास करून घेणार, अलॉंग विथ आन्सर रायटिंग, म्हणजे डेली आन्सर रायटिंगच्या प्रोग्राम सोबत, तसंच त्यासोबत मी तुम्हाला जोड करणार आहे डायग्रामची, उदाहरणांची, सगळ्या गोष्टी मी हँडली अवेलेबल करून देईल. आणि ही जी बॅच आहे ही बॅच आपली इथिक्सची ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून आहे. पण ऑनलाईन म्हणजे काय, ती लाईव्ह बॅच असणार आहे, लक्षात घ्या, लाईव्ह बॅच असणार आहे. आणि तुम्हाला त्याच्यासोबत जे रेकॉर्डिंग मी प्रोव्हाइड करणार आहे रिव्हिजनसाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या रेकॉर्डिंग तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आहे या तुम्हाला अनलिमिटेड टाइमसाठी आहे. अनलिमिटेड म्हणजे त्याच्यावर काही वॉचची लिमिट नाही, एकदा बघा, दोनदा बघा, 1000 वेळा बघा, तसंच काही वेळेची लिमिट नाहीये. तो काही 4-5 महिन्यासाठी अवेलेबल असेल असं नाहीये, तुमच्या सोबत ते लाईफ टाइम साठी अवेलेबल असणार आहे. त्या ऍप बद्दल तुम्ही ते डाउनलोड करू शकता, त्या ऍपमधून तुम्ही ते सगळे व्हिडिओ जे आहेत ते डाउनलोड तर करता येतात, पण तुम्ही ते अनलिमिटेड टाइम पाहू शकता. क्लिअर? तर ही जी बॅच आहे ही जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर माझ्या नंबरवर कॉल करा, 9403692940, आणि आपले लेक्चर पुढील आठवड्यात, पुढील सोमवारपासून स्टार्ट होत आहे. लवकरात लवकर जॉईन करा, आणि माफक दरात आपण ठेवलेली आहे, अदरवाईज पुढे जाऊन कदाचित त्याचे प्राइस वाढू शकतील. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे, हे मी तुम्हाला सांगायचं आहे. तो आय होप की तुम्हाला कळालेलं असेल की मागील वर्षी म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ला GS4 म्हणजे इथिक्स या पेपरमध्ये काय प्रश्न विचारले गेले, काय लेवल होती आणि काय प्रश्न विचारले जाऊ शकतात या संबंधित आपण सखोल अशी चर्चा केलेली आहे. तुम्हाला यामधून एक डायरेक्शन मिळालेली असेल.
मी होप करतो की तुम्ही या डायरेक्शनला घेऊन आता तुम्ही स्वतःचा अभ्यास सुरू करू शकता आणि तुम्ही यशस्वी व्हा. हा माझा एक ध्यास आहे. थँक्यू व्हेरी मच. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे विद्यार्थी असे जे आपल्या मेन्सला जाणार आहेत त्यांना फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच.